महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक वैद्यनाथ नगरीमध्ये बीडच्या परळीमधील ज्योतिर्लिंग वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, अलंकारिक महापूजा संपन्न। महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवालय गजबजली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक महादेवाची पूजा केली। छत्रपती संभाजीनगरच्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था। लातूरमधील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये दुग्धाभिषेक। हर हर महादेवच्या जयघोषामध्ये लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास उत्साहामध्ये प्रारंभ। महाशिवरात्री यात्रा महोत्सव यंदा 16 दिवस चालणार आहे। विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतील मार्कंडादेव इथल्या प्राचीन हेमाडपंथी मंदिरामध्ये शिवलिंगाची पूजा। उत्तरवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावरती वसलेल्या प्राचीन मार्कंडादेव या मंदिराला विशेष महत्त्व आहे। बीडमधील कंकालेश्वर या प्राचीन हेमाडपंथी मंदिरामध्ये दर्शन आणि अभिषेक। भगवान शंकरांनी कंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला अशी पौराणिक कथा आहे। तर महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला विद्युत अशी रोषणाई करण्यात आली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। राज्यासह देशभरामधून भाविक त्र्यंबक नगरीमध्ये दाखल। मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। महाशिवरात्रीनिमित्त गोंदियाच्या नागरा इथल्या प्राचीन शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्री 12 वाजल्यापासूनच रांगा लावल्या। 270 वर्ष जुनं हे प्राचीन काळातलं मंदिर आहे। महाशिवरात्रीनिमित्त जळगावच्या श्री क्षेत्र रामेश्वरम इथल्या पुरातन महादेव मंदिरामध्ये विधिवत पूजन। तापी, गिरणा आणि अंजनी नदीच्या त्रिवेणी संगमावरती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होती। महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी। पहाटेच्या काकड आरतीपासून दिवसभर विविध धार्मिक विधी। महामुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक बाबुलनाथ मंदिरामध्ये दाखल। अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली आहे। पहाटेपासूनच मंदिर परिसरामध्ये हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमलाय। भोलेनाथाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांच्या रांगा लागल्यात। ठाण्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री कौपिनेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग असून देवस्थान सुमारे 1000 वर्ष जुनं आहे। मंदिर दर्शनासाठी 2 ते 3 किलोमीटरची लांब रांग लागलेली आहे। तर उद्या पालखी देखील निघणार आहे। सिंधुदुर्गातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीपासून 3 दिवस कुणकेश्वराची यात्रा। कोकणची दक्षिण काशी म्हणून श्री कुणकेश्वराची ओळख आहे। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या असलेल्या रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती असलेल्या या निसर्गरम्य मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते। रायगडच्या महाडमध्ये महाशिवरात्रीला उत्साहामध्ये प्रारंभ। वीरेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। अभिषेक, विधिवत पूजा विधींचे शिव मंदिरामध्ये आयोजन। तर वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला देखील सुरुवात। श्री बहिरंगेश्वर मंदिर हे भंडाऱ्याचं आराध्य दैवत। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। महाशिवरात्रीनिमित्त मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट। तर पहाटेच्या आरतीला मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांची उपस्थिती। वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। हर हर महादेवच्या जयघोषानं काशी नगरी दुमदुमली। उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महाकालाच्या दरबारामध्ये भव्य भस्म आरती। महाकालाला दूध, दही, मध आणि फळांचा रसाचा अभिषेक। भस्म आरती दरम्यान भांग आणि सुक्या मेव्यानं सजवलं। तर भाविकांच्या सुरक्षेसाठी 1000हून अधिक पोलीस हे तैनात आहेत। ओडिशामधील पुरी इथं महाशिवरात्रीनिमित्त रुद्राक्ष वापरून तयार केले शिवलिंगाचं वाळूशिल्प। 17,000 रुद्राक्षांचा वापर। वाळूशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तयार केलंय हे वाळूशिल्प।
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला राबवण्याचा शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद 2.5 वर्ष भाजपला तर 2.5 वर्ष शिवसेनेला तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सभापती पद देऊ सत्तेमध्ये सामावून घेतलं जाणार. टिप्याची बरोबरी शिवरायांशी करणं ही जिहादी मानसिकता, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. तर ज्या टिप्याने हिंदूंचे धर्मांतर केलं, मंदिरं तोडली, तो आमच्या शिवरायांच्या जवळपासही येऊ शकत नाही. सपकाळांनी केलेल्या वक्तव्यावरती राणेंची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये भाजपचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन. काँग्रेस भवन समोरच करणार निषेध आंदोलन. तात्काळ कारवाई करून प्रदेशाध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्याची मागणी आहे. इतकी भयाण परिस्थिती असून पण हिंदू जागाच होत नाही. मालेगावमधील उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरती ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचं वक्तव्य. हिंदुस्थानावरती आक्रमण केलं, 3,500 मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्त्या फोडल्या, लाखो बायकांवरती बलात्कार केले, त्यांना गुलाम बनवलं. अशा महाराष्ट्रातल्या एका मालेगाव नावाच्या महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसलेल्या मुस्लिम महिलेच्या कार्यालयाच्या मागच्या भिंतींवरती टिपू सुलतानचा फोटो लावलाय. नाशिकच्या मालेगावमधील इस्लाम पार्टीचं आज राज्यव्यापी अधिवेशन. महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश, विदर्भ इथून पदाधिकारी आणि कार्यकर्ते संमेलनाला हजेरी लावणार. रायगडच्या मुरुडमधील जिल्हा परिषदेतील पराभूत उमेदवार मनस्वी मोहिते यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह त्यांच्याच सहकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची आणि फेर मतमोजणी करण्याची मागणी. सांगलीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील कुस्तीच्या फडामध्ये पंचाच्या भूमिकेत. कृष्णा नदीच्या काठावरती रंगलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानामध्ये संजय काका पाटील यांनी बजावली पंचांची भूमिका. बीडमध्ये लिंबागणेश येथील डॉक्टर दाम्पत्याच्या कारला भीषण आग. प्रसंगावधान दाखवल्यामुळे डॉक्टर दाम्पत्य हे सुखरूप आहे. मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेतील आर्थर रोड येथील लक्ष्मीनारायण मंदिराचं बांधकाम हे पाडण्याची पालिकेची नोटीस. मंदिर पाडण्यास स्थानिकांचा विरोध, वाद होण्याची शक्यता. वाशिममध्ये बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव सोहळा. मुख्य पालखीची गावातून भव्य प्रभात फेरी. पोहरादेवीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील धवल लक्ष्मी कासवाचा 2,500 किलोमीटर सागरी प्रवास. ओमान देशाच्या समुद्रामध्ये पोहोचलं कासव. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या या मादी कासवाच्या पाठीवरती सॅटेलाइट टॅग लावल्यामुळे कासवाच्या जीवन पद्धतीच्या अभ्यासाला गती आली. प्रयागराजमध्ये आज माघ मेळ्याचा 44वा आणि शेवटचा दिवस. माघ मेळ्यातील 6वा आणि शेवटचा स्नान उत्सव असलेल्या महाशिवरात्रीसाठी भाविकांची मोठी गर्दी. आतापर्यंत माघ मेळ्यामध्ये 22 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलंय. अहमदाबादमध्ये कारचा भीषण अपघात. घटनेमध्ये चालकाचा जागीच मृत्यू. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी झाडावरती आदळलेली होती. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये बलोच लिबरेशन आर्मीकडून 7 पाकिस्तानी सैनिक ओलीस. सैनिकांचा व्हिडिओ फोटो जारी. बीएलएच्या सदस्यांच्या मुक्तीची मागणी. याआधी बीएलएकडून 7 पाकिस्तानी सैनिकांना ओलीस धरत अशीच मागणी करण्यात आली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लाटांमध्ये अडकलेल्या बोटचा अपघात. तिथल्या सांताक्रूजच्या किनाऱ्याजवळ बोट उलटली. जहाजावरील कुटुंबाला सुखरूप वाचवले. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं नाकारली 60 कोटींची ऑफर. नेटफ्लिक्सला हवे होते रश्मिका विजयच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह स्ट्रीमिंग हक्क. 26 फेब्रुवारीला अडकणार लग्नबंधनात. कोलंबोमध्ये भारत पाकिस्तान सामन्यावरती पावसाचं सावट. ढगांमधून मंद सूर्याचं दर्शन. भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पावसाची शक्यता. इंडिया पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामन्याची देशभरामध्ये उत्सुकता. ठाण्यातील सेंट्रल मैदान इथं क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असणाऱ्या लहान क्रिकेट प्रेमींमध्ये सामन्याचा मोठा उत्साह आहे. T20 विश्वचषकामध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताच्या विजयासाठी होम हवन.
वाराणसीच्या प्राचीन श्री सारंगनाथ महादेव मंदिरामध्ये विशेष पूजा, मंत्रोच्चारासह भारताच्या विजयासाठी प्रार्थना.